नॉर्मल डिलिव्हरी झाल्यानंतर टाके का पडतात, इपिझोटॉमी म्हणजे काय आणि टाक्यांची काळजी कशी घ्यावी, चला जाणून घेऊया. नमस्कार, मी डॉक्टर स्मिता पाटील. इपिझोटॉमी म्हणजे काय, तर बाळ बाहेर येताना योनी मार्ग आणि गुदद्वाराच्या मधल्या भागात डॉक्टरांद्वारे एक कट दिला जातो. त्यामुळे बाळ सुरक्षितपणे बाहेर येते. त्यानंतर हा कट टाक्यांद्वारे बंद केला जातो. हे टाके काढण्याची गरज नसते, ते आपोआप गळून पडतात. या टाक्यांची काळजी कशी घ्यावी? प्रत्येक वेळेला शौचानंतर आणि लघवीनंतर टाके स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि कोरडे ठेवा, जेणेकरून तेथे इन्फेक्शन होणार नाही. सॅनिटरी पॅड प्रत्येक 4 ते 6 तासांनी किंवा गरजेनुसार बदला, त्यामुळे तेथे बॅक्टेरियल इन्फेक्शन होणार नाही. 24 तासानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वॉर्म वॉटर सीट बाथ घ्या, त्यामुळे तेथील रक्तप्रवाह वाढतो आणि जखम लवकर भरून येण्यास मदत होते. प्रोटीन, विटॅमिन्स, झिंक सप्लिमेंट्स घ्या, त्याचबरोबर पाणी भरपूर प्या, जेणेकरून जखम भरून येण्यास मदत होईल. टाक्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अँटीसेप्टिक क्रीम लावा. लक्षात ठेवा, जर ताप येत असेल किंवा टाक्यातून दुर्गंधयुक्त स्त्राव किंवा पू येत असेल, टाके खूप दुखत असतील किंवा टाके तुटले असतील तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. ही माहिती होणाऱ्या प्रत्येक आईपर्यंत पोचवा आणि अशाच वैज्ञानिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.